नमस्कार मंडळी, मी पूनम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. 26 मार्च रोजी आहे रामनवमी आणि यंदाची रामनवमी सर्वार्थ सिद्धी योगात आणि रवी योगाच्या अद्भुत संयोगासह येत आहे. एवढेच नाही तर गुरुवारचा योगसुद्धा जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे 3 शक्तिशाली योग एकत्र येतात तेव्हा केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प हा अक्षय फळ देणारा ठरतो असं सांगितलं जातं. जणू साक्षात सूर्यनारायण आपल्या कुलभूषणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एवढेच नाही तर भगवान श्रीहरिविष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूपच प्रभावी मानला जातोय. अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी, नवीन कार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी हा दिवस सिद्ध मुहूर्त ठरणार असल्याचंही सांगितलं जातंय. चला तर मग रामनवमीची संपूर्ण माहिती योग्य शुभ मुहूर्तासह जाणून घेऊया. सोबतच या दुर्मिळ योगायोगाचा लाभ आणि आपल्या आयुष्यात कसा करून घेऊ शकतो हेही बघूयात. तर पंचांगानुसार रामनवमी गुरुवारी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. परंपरेनुसार मुख्य उत्साह हा 26 मार्च रोजी आहे. मात्र वैष्णव भक्त 27 मार्च रोजी रामनवमी साजरी करू शकतात. कारण नवमीची तिथी सुरू होते 26 मार्चला सकाळी 11:48 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06. यामुळे मध्याह्न मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्त आणि राम जन्मोत्सवासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त 26 मार्च 2026 रोजी असणार आहे. सकाळी 11:31 पासून ते दुपारी 1:28 पर्यंत तब्बल 2 तास 27 मिनिटांचा कालावधी हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातोय. सोबतच मध्यम मुहूर्त म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचा क्षण दुपारी 12:44 साजरा केला जाणार आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी दिग्पंचांगानुसार ही अचूक वेळ असणार आहे. या काळात राम जन्मोत्सव पूजा आणि जप केले जाऊ शकतात. या काळात केलेली पूजा ही दुप्पट फळ देणारी मानली जाते. सोबतच आपण राम जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून दाराला तोरण लावावं, पूर्वेकडे तोंड करून बसावं, उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा की माझ्या हेतूसाठी राम जन्मोत्सवाचं व्रत मी करतो आहे किंवा रामनवमीचं हे व्रत मी करते आहे असं म्हणत संकल्प करून कलश स्थापना आणि अभिषेक करावा. प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती घ्यावी, त्याच्यासमोर कलश ठेवावा, पंचामृताने प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला अभिषेक करावा. आपल्याकडे रामाची मूर्ती नसेल तर बाळ श्रीकृष्णांच्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकता. त्यानंतर तुळशीपत्र, चंदन लावून वस्त्र आणि फुले अर्पण करून पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यानंतर आपण ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर रामरक्षा स्तोत्र किंवा रामचरितमानस बालकांड वाचावे. किमान आपण 11 वेळा हे वाचन करू शकता. मध्याह्न मुहूर्तात म्हणजे प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सवाच्या वेळी सकाळी 11:51 पासून ते दुपारी 1:28 दरम्यान आपण शंख वाजवून प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष करू शकता. रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून आपण त्यावेळी राम जन्मोत्सव सुद्धा साजरा करू शकतो. राम जन्मोत्सवाचा विधी पार पडला की कापूर आणि तुपाचा दिवा लावून प्रभू श्री रामचंद्रांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटप करावा. हा विधी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. याचबरोबर रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपायही केले जाऊ शकतात. ते म्हणजे दिवसभर राम 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 किंवा ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्यामुळे सर्व संकट दूर होतात. सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. त्यामुळे रोग, भय, शत्रू नष्ट होतात. या दिवशी दान केल्याने पुत्रप्राप्ती आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतात. एवढंच नाही तर आपण शुभ मुहूर्तात किंवा जन्म मुहूर्तात प्रभू श्री रामचंद्रांचा पाळणा हलवल्यानं संतान सुख मिळतं असेही सांगितलं जातं. या दिवशी बालकांना ऐकल्याने मन शांत होतं आणि आयुष्यात यश येतं. त्याचबरोबर अनेकजण या दिवशी निर्जला व्रतही करतात, रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. आपण सुद्धा या दिवशी संतान प्राप्तीसाठी निर्जला व्रत करू शकता आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठणही करू शकता. धनसमृद्धीसाठीही काही उपाय आहेत. ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांना चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावी आणि ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे घराची भरभराट होते असं सांगितलं जातं.
त्याचबरोबर आरोग्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे तुळशीपत्रासह प्रभू श्री रामचंद्रांच्या 1001 नामांचा नामजप करावा. एवढंच नाही तर या दिवशी हनुमान चालिसाचंही पठण करू शकता. सोबतच रामरक्षा स्तोत्राचंही पठण करून शत्रुनाशासाठी हा उपाय करू शकता. मात्र या दिवशी हे व्रत करत असलेल्यांनी किंवा कोणीही रामनवमीच्या दिवशी भांडण करणं टाळावं, खोटं बोलणं टाळावं, दान करावं आणि प्रभू श्री रामचंद्रांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. त्यामुळे आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर रामनवमीचा उपवास अनेक जण करतात. हा उपवास किंवा हे व्रत केवळ शरीरशुद्धीसाठी नाही तर मनशुद्धीसाठी सुद्धा केलं जातं. आपणही आपल्या शक्तीनुसार निर्जरात किंवा फलाहारी उपवास या दिवशी करू शकता. आता या उपवासात काय खावं आणि काय खाऊ नये, काय टाळावं? साबुदाणा, वरई, भात, बटाटे, फळे आणि दूध आपण हे खाऊ शकता. मात्र या दिवशी मीठ असलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये. धान्य, कांदा आणि लसूण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी क्रोध करणं टाळावं. असं म्हणतात की अन्नापेक्षा आपल्या शब्दांचा गोडवा असणं हेच प्रभू श्री रामचंद्रांना अधिक प्रिय आहे. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे अगदी घरच्या घरी आपण पूजा करू शकता. आपल्या घरी प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव साजरा करू शकता. या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर आपण या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण 11 वेळा आवर्जून करावं. यामुळे संपूर्ण व्रताचं फळ मिळतं असंही सांगितलं जातंय. यासोबतच आणखी एक पुण्यदायी काम करावं ते म्हणजे गरजूंना अन्नदान करावं. या सेवेमुळे सुद्धा प्रभू श्री रामचंद्र आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. मग अशा प्रकारे आपणही प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करू शकता. 26 मार्च रोजी गुरुवारी रामनवमी असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योगाच्या सोबतच गुरुवारच्या अद्भुत सहयोगामुळे जुळून आलेल्या या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प आवर्जून करावा आणि अक्षय पुण्याचं फळ मिळवावं असं सांगितलं जातंय. रामनवमीविषयी ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी खात्री आहे. तुम्ही रामनवमी किंवा प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा करता कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्ये, उपासना, पूजाविधी यशाशी संबंधित आणखी काही माहिती हवी असेल तर या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयावर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यासोबत पोहोचण्याचा माझा प्रयत्न नेहमीच राहील. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. व्हिडिओला हाईप आणि लाईक करायलाही विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम अशी छानशी कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.